राज्याचे लक्ष असलेल्या म्हाडा जमीन फसवणूक घोटाळ्यात नाशिक शहर पोलिसांनी अखेर एका बांधकाम व्यावसायिकाला गजाआड ठोकल्याने शहरातील संपूर्ण बिल्डर लॉबी चांगलीच हादरली आहे. अनेक बांधकाम व्यावसायिक पसार झाले असून इतरांवर अटकेची टांगती तलवार आहे. तर म्हाडा घोटाळ्यात अटक झालेल्या दिनेश कन्हैयालाल उर्फ सोनू मनवाने या संशयिताला नाशिक जिल्हा न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिकमधील म्हाडाच्या जमिनींवरील आरक्षणात झालेल्या बनावटगिरीबाबत तपास सुरू झाला आहे. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. त्यापैकी 6 जणांची रविवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. चौकशी अंती सोमवारी सकाळी संशयित दिनेश मनवानी याला सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. दिनेश व त्याचा भाऊ संशयित विनोद हे हॅपी होम डेव्हलपरचे संचालक आहेत. त्यांच्या बांधकाम प्रकल्पातील इतर भागीदारांना अटक होऊ शकते. गंगापूर शिवारातील सर्वे क्रमांक 70-1-1-5 या जमिनीच्या प्रकरणात मनवानीला अटक झाली आहे. त्यानेच या घोटाळ्यातील बनावट स्वाक्षरी व शिक्के केल्याचं समोर येत आहे. जमीन खरेदी करताना प्लॉटची फोड करून घोळ संशयितांनी केला असून दिनेशच्या भावालाही अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात भाजपच्या एका माजी नगरसेवकाचाही समावेश आहे. त्यांचीही चौकशी झाली आहे. तो मनवानीचा या जमिनीत भागीदार असल्याचं कळत आहे. शासनाच्या 2013च्या सर्वसमावेशक गृहनिर्माण धोरणानुसार 4000 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्राच्या जमिनीवर गृहप्रकल्प विकसित करताना 20% जागा म्हाडाला परवडणाऱ्या घरांसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र नाशिकमधील अनेक विकासक आणि जमीन मालकांनी ही तरतूद टाळण्यासाठी जमिनीचे तुकडे करून ते 4000 चौरस मीटरपेक्षा कमी असल्याचं भासवलं आहे. द बोलीस न्यूज ब्युरो, नाशिक.